दहिवडी भूमी अभिलेख उपाधीक्षक कार्यालयातील खासगी एजंट अभिजित खरात यांनी बिजवडीतील वारस नोंदीसाठी 10,000 रुपये घेतल्याच्या आरोपावरून ते वादाच्या भोवऱ्यात सापडले आहेत। भूमी अभिलेखचे निमतानदार उदय पवार यांनी अभिजित खरात हे वारस नोंद करून देतील, त्यांच्याकडे कागदपत्रे द्या आणि त्यांची फी द्या असे सांगितले। त्यावेळी खरात यांनी ज्ञानेश्वर साळुंके यांच्याकडून 10,000 वसूल केले असून जवळपास 18 फेब्रुवारीपासून आज उद्या वारस नोंद करतो असे सांगून आर्थिक व मानसिक फसवणूक केल्याने भूमी अभिलेख व दहिवडी पोलीस स्टेशनने अभिजित खरात व उदय पवार यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया केली आहे। तरी धनंजय कदम व वरिष्ठ अधिकारी संबंधितांवर कारवाई करणार की साटेलोटे करून प्रकरणावर पडदा टाकून साळुंखेंवर अन्याय करणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे। नमस्कार, मी ज्ञानेश्वर पांडुरंग साळुंके, राहणार बिजवडी। माझ्या भावाच्या वारस नोंदीसाठी मी इथं प्रकरण घेऊन आलेलो। तर इथे भूमी अभिलेखामध्ये जिथे पवार साहेब म्हणून बसतात तिथे अभिजित खरात नावाची व्यक्ती तिथे त्यांचा दलालासारखंच वागत असतं आणि कधी आलं तरी ते खुर्चीवरती बसून असायचे। तर आम्ही प्रकरण घेऊन आल्यानंतर त्यांनी मी त्यांच्याकडे सगळे पेपर सुपूर्द केले। तर ते हे बोलले पीडी करण्यासाठी लागेल, पवार साहेब बोलले मला पीडी करायला लागेल ह्याचा, तर पुढे प्रकरण होईल। त्याच्यानंतर त्यांनी त्यांच्याकडे दिलं असतं, त्यांनी मला एक नंबर दिला मग पवार याचा अभिजित खरात नावाच्या व्यक्तीचा। तर त्या व्यक्तीने बोला तुम्ही बाहेर या जरा। बाहेर आल्यानंतर ते बोलले असे पैसे लागतील, माझ्याकडे त्याचे ऑनलाईन ट्रान्झॅक्शनचे पण आहेत आणि अशी कॅश पण दिली आहे। म्हणले तुमचं काय, तुम्ही मुंबईला असताना माझ्या सलूनमध्ये कामाला आहे, तर ते म्हणले तुम्हाला नेहमी सारखं यायला लागेल, तुमचा त्रास वाचेल, तर मी तर तुमचं काम करून देतो। असं करत असताना एवढे दिवस मी 7 फेब्रुवारीला ते 18 फेब्रुवारीला त्याच्याकडे पेपर सगळे दिलेले आहेत। त्याचं काय करतात, त्याचं आपण काय करतो नाही रजिस्टर ॲफिडेव्हिट करून दिलेलं आहे। तरी ह्या व्यक्तीने माझे पैसे घेऊन काहीही काम केलं नाही। मी नेहमी दर 15 दिवसांनी महिन्याभरानी मला म्हणायचं फोन करा, तुमचं काम आलंय, आता आलंय, काय क्युरी आहे, परत थोडा लेट झालेला आहे, तुमचा नंबर 28वा आहे, आता करतोय, झालंय, ऑफिस बंद आहे, अशी कारणं देऊन मला जवळजवळ 8-9 महिने थांबवलेत। आणि त्याचं जे ॲफिडेव्हिट करायची मुदत असते ती 6 महिन्याची असते। आज माझी ती ॲफिडेव्हिट पूर्ण कॅन्सल झालेली आहे। मी त्याला त्याचे पेपर, ॲफिडेव्हिट, मृत्यूचे दाखले आणि काय दिलेलं आपण त्याला उतारे दिलेत, सगळं करून पोस्टाची पाकिट तिकीट दिलेत, तरी त्याने ती मला कुठलीही प्रोसेस माझी केलेली नाही। आणि नाहक मला जवळजवळ जे काम 15-20 दिवसाचं आहे त्या गोष्टीला जर 8-9 महिने लागत तर हे प्रशासन काय कामाचं आहे का काय? आणि अशी लोक कशासाठी बसवतात आतमध्ये, हे मन मुद्दा आहे। बाहेरचे लोक येऊन असे जर हुजरेगिरी आतमध्ये करून पैसे लोकांचे घेतात, आज मी ठीक आहे, माझ्या ठिकाणी असे अजून कितीतरी लोक येत असतील इथं, असा नाहक त्रास देऊन पैसे काढून घ्यायचे आणि कामं तर वेळेवर होणार नाहीत। तर ह्याच्यासाठी मी कंप्लेंट दिलेली आहे, एक FIR दिलेलं आहे त्या खरात नावाच्या व्यक्तीची आतमध्ये। बघूया आता पोलीस काय म्हणतात। अभिजित खरात या व्यक्तीच्या नावाने मी 10,000 रुपये दिलेत। तर इथे जे पवार साहेब आहेत आणि कदम साहेब आहेत त्यांचा तो एजंटच आहे, सरासरी माझं पूर्ण आरोप आहे तर तेच आहे त्याच्यात, कारण इथे भरपूर लोक येतात। तर आता मी इथून एक कंप्लेंट दिलेली आहे पोलीस स्टेशनला। आता तिथे पोलीस स्टेशनचे वर सिनियर आहेत, त्यांनी त्याच्यावर तातडीने लक्ष द्यावं आणि भूमी अभिलेखाचे जे कोण अधिकारी आहेत, वरिष्ठ अधिकारी, त्यांनी पण त्याच्यावरती काय योग्य ते कारवाई करावं। कारण इथे येणारे जे अनेक लोक आहेत आमच्यासारखे, आम्ही जर थोडं तर सुशिक्षित असताना सुद्धा आम्ही फसतोय, म्हणजे शिक्षित लोक किती फसत असतील याची दखल घ्यावी आणि शासनाने याच्यावर त्वरित कारवाई करावी, नाहीतर आम्ही इथे उपोषणाला बसणार आहे। मी वनिता ज्ञानेश्वर साळुंके, राहणार बिजवडी। वारस नोंदीसाठी आम्ही प्रकरण दिलं होतं भूमी अभिलेखामध्ये, त्याला 7 महिने झाले, ते होत नाहीये। आम्ही 10,000 रुपये दिले एजंटला, ते पवार साहेब म्हणून आहेत, त्यांच्याकडे तो खरात काम करतो, तर त्याच्याकडे दिले 10,000 रुपये, तर अजून 7 महिने झाले ते काम झालेलं नाहीये। तर आम्ही NC दिले पोलीस स्टेशनला, तर का होत नाही हे काम, हे वरिष्ठांनी दखल घ्यावी। आपल्या तालुक्यातील जिल्ह्यातील बातम्या सर्वप्रथम पाहण्यासाठी आजच सातारा न्यूजला YouTube चॅनलवर सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।